तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ आणि यामध्ये वापरला जाणारा यस आणि ईएसचा नियम. तर यस आणि ईएसचा नियम आपण या ठिकाणी पाहत आहोत. लक्षात घ्या, सिंपल प्रेझेंट टेन्स साध्या वर्तमान काळामध्ये हा जो यस आणि ईएसचा नियम आहे हा अनेक विद्यार्थ्यांना कळत नाही आणि अनेक विद्यार्थी यामध्ये मिस्टेक करतात, चूक करतात, म्हणून त्यांचे अनेक प्रश्न या ठिकाणी चुकलेले असतात आणि याचे मार्कही जातात. काय आहे यस आणि ईएसचा नियम? काय म्हटलेलं आहे, जे सिंग्युलर सब्जेक्ट असतात, ओके, जे सिंग्युलर सब्जेक्ट असतात, दोन प्रकारचे सब्जेक्ट आहेत आपल्याकडे. एक आहेत सिंग्युलर, ओके, आणि दुसरे कोणते सब्जेक्ट आहेत? प्लुरल सब्जेक्ट, ओके, दुसरे आहेत प्लुरल सब्जेक्ट, ओके. असे दोन सब्जेक्ट असतात. त्यामध्ये सब्जेक्ट म्हणून काही प्रोनाउन येतात. सब्जेक्ट म्हणून काय येतात? काही प्रोनाउन्स येतात, ज्याला आपण सर्वनामे म्हणतो. मग ते सिंग्युलर प्रोनाउन्स पण असतात आणि प्लुरल पण असतात, म्हणजे अनेक वचनीही असतात. ओके, इतकी गोष्ट तुम्हाला समजली की वाक्याचा कर्ता हा सिंग्युलर सब्जेक्ट असू शकतो किंवा प्लुरल सब्जेक्ट असू शकतो आणि काही प्रोनाउन हे वाक्याचे कर्ते म्हणून येऊ शकतात किंवा येतातच. तर आता याच्या पुढे पाहूया. की हा जो यस आणि ईएसचा नियम आहे, पहा, यस आणि ईएसचा नियम. यस आणि ईएसचा नियम कोणाला लागू होतो? तर यस आणि ईएसचा नियम हा मेन वर्बला लागू होतो. म्हणजे मेन वर्ब प्लस मेन वर्बच्या पुढे आपल्याला काय जोडायचं असतं? यस किंवा ईएस जोडायचं असतं. मग यस जोडणार का ईएस जोडणार हे कशावरती डिपेंड करतं? या मेन वर्बवरती डिपेंड करतं. या ठिकाणी आपण पाहू शकतो. एक्झाम्पल पहा. फॉर एक्झाम्पल आपण इट घेतलं तर इट या क्रियापदाला यस लागेल का ईएस लागेल? तर इट या क्रियापदाला फक्त काय लागतं? यस लागतं, ईएस लागत नाही. या ठिकाणी डू हे मेन वर्ब म्हणून घेतलं तर याच्या शेवटी काय आलेलं आहे? ओ आलेला आहे, म्हणून या क्रियापदाच्या शेवटी काय लागतं? ईएस लागतं. ओके, यस आणि ईएसचे नियम समजून घेण्यासाठी आपल्याला अनेक उदाहरणं पाहावे लागतील क्रियापदांची. त्यासाठी मी तुमच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवेन. तर हा नियम तुम्हाला इथे समजला तर क्रियापदाला यस किंवा ईएस लावणे. तर लक्षात घ्या, मग या क्रियापदाला यस किंवा ईएस हे कधी लागतं? तर त्यासाठी सोप्या पद्धतीने हे काही सब्जेक्ट जे आहेत ती लक्षात ठेवा. पहा, वाक्याचा कर्ता आय असेल, वी असेल, यू असेल किंवा दे असेल किंवा प्लुरल सब्जेक्ट असेल. काय असेल? प्लुरल सब्जेक्ट म्हणजे अनेक वचनी कर्ता असेल. तर याच्या पुढे येणारं जे मेन वर्ब आहे, या सगळ्यांच्या पुढे येणारं जे मेन वर्ब आहे त्याच्या समोर आपल्याला यस किंवा ईएस हा प्रत्यय जोडण्याची गरज नाही. ओके, लक्षात ठेवा. कोणकोणते कर्ते आहेत? आय, वी, यू, दे आणि कुठलेही अनेक वचनी कर्ते हे जर असतील तर यांच्या समोर येणारं जे मेन वर्ब आहे त्या मेन वर्बला आपल्याला यस किंवा ईएस प्रत्यय जोडण्याची गरज नाही. तर पुढचा नियम पहा. पुढचा नियम काय आहे की जर कर्ते जर वाक्याचा कर्ता ही असेल, वाक्याचा कर्ता शी असेल, वाक्याचा कर्ता इट असेल, तर हे काय आहेत? हे ही, शी, इट जे आहेत हे थर्ड पर्सन आहेत. तृतीय पुरुषी सर्वनाम म्हणतो आपण, थर्ड पर्सन. मग हे कसे आहेत? सिंग्युलर आहेत का प्लुरल आहेत? तर ही सर्व काय आहेत? सिंग्युलर आहेत, एक वचनी आहेत. मग यांच्या समोर येणारं जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला आपण यस किंवा ईएस प्रत्यय जोडू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे हो. आपण याच्या समोर येणारे जे क्रियापद आहेत या क्रियापदांना आपण यस किंवा ईएस जोडू शकतो. साहजिकच आहे, साधा वर्तमान काळ असल्यामुळे या ठिकाणी मेन वर्बचं कितवं फॉर्म येणार आहे? हो, पहिलं फॉर्म येणार आहे. म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप हे साध्या वर्तमान काळामध्ये येत असतं आणि त्याला आपल्याला कोणते प्रत्यय जोडायचे? यस किंवा ईएस प्रत्यय इथेही जोडावा लागेल, इथेही जोडावा लागेल. लक्षात आलं असेल तुमच्या. हे, शे, इट हे वाक्याचे कर्ते असतील आणि वाक्याचे कर्ते असतील तर या समोर आपल्याला यस आणि ईएस म्हणजे या समोर येणारं जे क्रियापद आहे या क्रियापदाला यस आणि ईएसचा नियम लागू होतो. म्हणजे इथे आपल्याला यस आणि ईएस हे क्रियापदाच्या शेवटी जोडावं लागतं. तर याच्या पुढे चला. आता पहा,
आपल्याकडे कर्ते म्हणून कधी प्रॉपर नाऊन येतं तर कधी काय येतं कॉमन नाऊन येतं. पहा प्रॉपर नाऊन आणि कॉमन नाऊन येतं. प्रॉपर नाऊन हे सिंग्युलर असतं ओके, पण अँडनं जर जोडले तर ते प्लुरल होऊ शकतात. म्हणजे दोन नावं जर घेतली सिंग्युलरमध्ये पहा रमेश हे नाव घेतलं आपण तर सिंग्युलर आहे ओके. या ठिकाणी आपण रमेश अँड रितेश असं नाव घेतलं तर हे झाले प्लुरल ओके प्रॉपर नाऊन. आता कॉमन नाऊनच्या बाबतीत एक्झाम्पल पहा BOY बॉय असं जर घेतलं तर ते ठरतं सिंग्युलर ओके, ते ठरतं सिंग्युलर. आता या ठिकाणी बॉईज असं करता जर घेतलं आपण तर ते ठरतं प्लुरल ओके. हे तुमच्या लक्षात आलं असेल. मग अशा वेळी आपण काय करायचं पहा, जेव्हा प्रॉपर नाऊन हे सिंग्युलर असेल तेव्हा आपल्याला त्याच्या समोर येणाऱ्या क्रियापदाला यस आणि ES हा प्रत्यय जोडण्याची गरज आहे ओके. जेव्हा या पद्धतीने दोन प्रॉपर नाऊन जोडून येतात तेव्हा आपल्याला त्यांच्या समोर यस आणि ES हे प्रत्यय जोडण्याची गरज नाहीये. त्याच पद्धतीने कॉमन नाऊनमध्ये जर कॉमन नाऊन हे सिंग्युलर असेल तर त्याच्या समोर आपल्याला यस आणि ES हे प्रत्यय जोडण्याची गरज आहे. पण जर कॉमन नाऊन हे जर प्लुरल असेल तर त्याच्या समोर येणारं जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला यस आणि ES प्रत्यय जोडण्याची गरज नाही. तर तुम्हाला या व्हिडिओमधनं लक्षात आलेलं असेल की कशासमोर आपल्याला यस आणि ES प्रत्यय जोडायचे आहेत आणि कशासमोर आपल्याला यस आणि ES प्रत्यय जोडायची गरज नाही आहेत. म्हणून या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की क्रियापदाची एक्झाम्पल्स पाहणार आहोत जी मेन वर्ब आहेत, कोणत्या मेन वर्बच्या समोर ES लागतं आणि कोणत्या मेन वर्बच्या समोर ES प्रत्यय लागतो याची काही उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.